भूमिका जाहीर करणार आहेत। त्यापूर्वी त्यांनी सरकारच्या जीआरची उजळणी केल्याचं पाहायला मिळालंय। या क्षणाची एक्सक्लुझिव्ह दृश्य सामच्या हाती लागलेली आहेत। मनोज जरांगेंकडून जीआरचं वाचन आहे। बघा ही दृश्य बघा। थोड्याच वेळात जरांगे भूमिका आता जाहीर करणार आहेत। भूमिका मांडण्यापूर्वी जरांगेंकडून जीआरचं वाचन करण्यात आलेलं आहे आणि आता जीआर मध्ये काय सर्वांनाच उत्सुकता आहे। शिंदे गटाचे मंत्री आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्याचं काही वेळापूर्वी जाहीर केलेलं आहे। फोनवरून मुख्यमंत्री देखील जरांगेशी बोललेले आहेत। त्यामुळे आता या जीआर मध्ये काय आहे याची सर्वांनाच उत्सुकता आहे। आपण हे दृश्य पाहतोय। मनोज जरांगे पाटील सरकारच्या जीआरचं वाचन करतायत। मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य असल्याचं मंत्री दीपक केसरकरांनी सांगितलं होतं। जीआर काय मनोज जरांगे पाटील समजून घेत आहेत आणि काही क्षणातच ते सर्व मराठा बांधवांना संबोधित करतील आणि त्यावेळी हा संपूर्ण जीआर म्हणजेच अधिसूचना ते वाचून दाखवतील। मनोज जरांगे पाटील हे समाजाविषयी खूप संवेदनशील असल्याचं केसरकर म्हणाले। त्यांच्या सगळ्या मान्य अटी सगळ्या मान्य झालेल्या सगळ्या मान्य झालेल्या आहेत असं देखील ते बोललेले आहेत। त्याची शासकीय अंमलबजावणी देखील होईल आणि आतापर्यंत राज्य सरकारने 37 लाख कुणबी जात प्रमाणपत्र दिले असं देखील मंत्री दीपक केसरकरांनी सांगितलं आहे। आपण दृश्यांमध्ये पाहतोय की मनोज जरांगे पाटील आता जीआरचं वाचन करतायत। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी आहेत विनय मात्रे। विनय, आपण बघतोय की त्यांच्या मनोज जरांगे पाटलांच्या हातात सरकारचा जीआर आहे। काही वेळातच वाचून दाखवतील। काय सभास्थळी चित्र आहे अजून? नक्कीच आपण पाहिलं की ज्यावेळी राज्य सरकारचं शिष्टमंडळ ज्यावेळी जरांगे पाटलांना एपीएमसी मार्केटमध्ये भेटायला आलं होतं तेव्हा त्यांच्याकडे काही पेपर्स फाईल होती। तीच फाईल बरोबर आता जरांगे यांच्या हातामध्ये आहे आणि त्या फाईल्स मध्ये जे जीआरचे कॉपीज आहेत जे त्यांना 3 जीआर जे राज्य सरकारकडून काढण्यात आलेले आहेत आणि त्याची कॉपी त्यांना जरांगे यांना देण्यात आली होती ते जीआरची कॉपी आता वाचली जाते आणि त्या जीआरच्या कॉपीमध्ये कोणकोणते मुद्दे आहेत म्हणजे आता त्याच्यामध्ये आपल्याला जी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे ती ज्यामध्ये की जरांगे यांची सगळ्यात महत्वाची मागणी होती की 54 लाख नोंदणी जी आहे त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावं आणि त्याचबरोबर त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना त्यांच्या नातेवाईकांना या सगळ्यांना त्यांचं कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं। राज्य सरकार कदाचित हे जे सगळे सोयरे आहे हा मुद्दा कदाचित राज्य सरकारने मान्य केला असेल आणि तो त्याची जीआर राज्य सरकारने काढला असणार आणि तोच जीआर आता इथे जरांगे पाटील हे वाचून दाखवणार होता। आपल्याला जी काही सूत्रांकडून माहिती मिळते त्यामध्ये 54 लाख ऐवजी आता 58 लाख नोंदी सापडल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे त्यांना आणि त्या अनुषंगाचं माहिती आता जरांगे इथे सर्वांसमोर मांडणार आहेत आणि सगळे सोयऱ्यांचा जर त्यांचा महत्वाचा मुद्दा आहे तो जर राज्य सरकारने त्यांना मान्य केला असेल तर मात्र त्यांचा हा इथे विजय झालेला असणार आहे आणि त्यानंतर हा विजयाचा पताका जो आहे ते सर्वांसमोर विषय मांडला जाईल आणि सर्व मराठा बांधवांकडून जो निर्णय येईल तो निर्णय अंतिम ठरवून मग पुढचा हे होणार आहे। मात्र मगाशी जरांगे यांनी बोलता बोलता सुरुवातीला 2 गोष्टी बोलल्यात। एक तर माझं उपोषण सुरू झालेलं आहे, आज सकाळपासूनच माझं उपोषण सुरू झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण उद्या सकाळी मुंबईला आझाद मैदानमध्ये जाणार आहोत असं देखील त्यांनी म्हटलंय। त्यामुळे एक संभ्रम आणि ही अधिसूचना याच्यातून जरांगेंचं समाधान होतंय का? त्यांनी आतापर्यंत केलेल्या सगळ्या मान्य होत आहेत का? सगळ्या मुद्द्यांवर त्यांचं समाधान होतंय का? ते एवढं खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। आणि बघा 58 लाख नोंदींना दाखले देणार अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। जरांगेंच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केलेल्या असं मंत्री दीपक केसरकरांनी सांगितलेलं आहे।